खूप जणांचे मला कमेंट आले की सर आम्हाला तिसरं वचन सांगा, शेवटचं वचन सांगा. शेवटचं वचन म्हणजे काय माहिती आहे का, की शेवटचं वचन असं आहे की ज्यावेळेस आपण काय म्हणतो की सुरुवात गोड होते, पण शेवटीला विषय असा राहतो की हे जे नातं आहे आपण बनवले, हे नातं शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. आणि ते टिकवण्यासाठी जे काय आपण एकमेकांना म्हणजे समझोता करतो किंवा एकमेकांशी वचनं घेतो किंवा एक शब्द असतो किंवा एखादा शब्द जर बोललं एकमेकांना तर तो पाळला पाहिजे आणि तो शेवटाला गेला पाहिजे. तर विषय म्हणजे काय की ज्यावेळेस आपण गेलमाळ करतो, त्याच्यानंतर गेलमाळीमध्ये काय होतं की ते जो गुरु असतो तो गुरु म्हणजे आईवडिलांचं नातं असतं आणि त्या आईवडिलांचं नातं हे शेवटाला जावं नाही का. काही गाणे आहेत बघा खूप छान छान असे, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. तर त्याची ते नाही का काय म्हणतात ना, अवकात पाहिजे, लायकी पाहिजे की मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला असं म्हणणारा पाहिजे. आता त्याला काय आहे की मला काही लोक ट्रोल पण करतात, काही लोक बोलतात की मग तुझ्याकडे काळूबाईचा गुरु आहे का, तुझ्याकडे हे आहे का, तुझ्याकडे ते आहे का. मला काय म्हणायचं माहिती आहे का, माझ्याकडे शोधण्यापेक्षा काय मला फक्त काय आहे की चांगला मार्ग आणि योग्य तो मार्ग म्हणजे चांगला मार्ग, योग्य मार्ग, योग्य दिशा हे दाखवण्याचं मी काम करतो आहे. कारण काय होतं की भोंदू आणि पाखंड जे चालू आहे किंवा जे आपल्या धर्माची विटंबना केली जाते किंवा विटंबना होते, आता पूर्वीपासून, आता तुम्ही टाळू शकत नाही, आता पूर्वीपासून आता जर गेल्या चैत्र महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमेला तुळजापूरमध्ये यात्रा झाली, त्याच्यानंतर येरमाळ्यामध्ये यात्रा झाली. 14 लाख, 14 ते 15 लाख भाविक, त्याच्यापेक्षाही जास्त असतील. पण एक अंदाज जो न्यूज चॅनल वगैरे जे काय देत आहे त्यांचा अंदाज सांगतो की 14 लाख 15 लाख भाविक त्या यात्रेला होते. मग याच्यामध्ये जवळजवळ 98% जे लोक होते यांच्या अंगात येत होतं. आणि काही लोक सर्रास काय म्हणतात की अंगात काय येतं आहे, कसं काय येतं. अहो पण हे काही लोक वेळे नाही आहेत, हे लोक मूर्ख नाही आहेत की आज 14 लाख भाविक म्हणजे जे आपल्या धर्माला किंवा या अंगात येत आहे, कुठून देव येतात आणि कुठून काय होतं हे जे लोक म्हणत आहेत. अहो मग एवढे लोकांची श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा तुम्ही घात करताय मुळात. म्हणजे काय मला म्हणायचं आहे की तुम्ही नावं ठेवताय, तर तुम्ही नावं ठेवताय हा तुम्ही आपल्या धर्माला नावं ठेवताय, जे परंपरा आहे या परंपरेला नावं ठेवताय मुळात. म्हणजे हे नावं ठेवण्याचं सोडून द्या. चला तर ठीक आहे, बघूया आपण की वचन नेमकं काय. आता वचन म्हणजे काय की ज्या पद्धतीने आपण एखादं घर घ्यायला गेलो, आपण गाडी घ्यायला गेलो, आपण कोणतंही घ्यायला गेलो तर ते महत्त्वाचं आहे. आता मुळात म्हणजे मला सांगायचं की शेवटचं वचन जे लोकांनी मला विचारलं, शेवटचं वचन म्हणजे काय आहे, तर शेवटचं वचन मला सांगायचं तुम्हाला की शेवटचं वचन मी पूर्णपणे ओपन नाही करणार, पण त्याच्या काही क्लूज आहेत, ते क्लूज मी तुम्हाला देईल. की समजा एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. सुरुवातीला खूप छान वाटतं, गोड वाटतं, डोळ्याने दिसणारा गुरु चांगला वाटतो, गुरुला शिष्यही चांगला वाटतो, सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात. पण कालांतराने काय होतं की ह्या गोष्टीमध्ये खंड पडतो. आता काय होतं की गुरु म्हणजे ना, आपण एक आध्यात्मिक म्हणजे देवाच्या भक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण गुरु केला जातो. आता शेवटपर्यंत जर नातं टिकवायचं असेल तर कसं असतं की बघा, गुरु ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस आपण त्याला एक फळ दान करतो. फळ म्हणजे काही असेल, सफरचंद, ॲपल म्हणा किंवा फणस म्हणा, अननस म्हणा किंवा रामफळ म्हणा, सीताफळ म्हणा किंवा जो काही फळ असेल ते आपण त्याला दान करत असतो, त्या गुरुच्या नावाने सोडून देत असतो. आता ज्यावेळेस गुरुच्या नावाने फळ आपण सोडलं तर आपल्याला दर गुरुपौर्णिमेला, गुरु कुठेही असू द्या, आपला कसाही असू द्या, पण त्याला जाऊन भेटणं हे आपलं गरजेचं आहे. आपल्या अध्यात्मामध्ये त्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण मुळात म्हणजे शिष्याची पात्रता पाहिजे की त्याला प्रश्न विचारण्याची. कारण पात्रता कशी पाहिजे, जर तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर जायचं, जर तुम्हाला समाज कल्याण करायचं, जर स्वतःच्या घराचं कल्याण करायचं आहे आणि जर तुम्ही भक्ती संप्रदायामध्ये उतरला तर तुम्हाला पुढे जर जायचं असेल ना, तर मुळात म्हणजे त्या गुरु पौर्णिमेला किंवा त्या गुरुची सातत्याने भेट घेणं किंवा त्याला विचारणं, तुमच्या प्रश्नांचं उत्तर विचारणं, शिकणं, नवीन शिकणं. काय आपण शाळेत गेल्यानंतर आपल्याला काय पहिलीमध्ये जे आहे ते 10वीमध्ये शिकवत नाही किंवा 8वी 9वीमध्ये आपल्याला शिकवत नाही. म्हणजे प्रत्येक वर्षाचा प्रत्येक वेगवेगळा टॉपिक असतो. तसं
प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणं, त्या अभ्यास करणं. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला की समजा घरातलं छोटंसं बाळ आहे, त्याला थंडी ताप आला किंवा काही जरी झालं तरी हे तुम्हाला माहिती पाहिजे की त्याचा उपाय कसा करायला पाहिजे, त्याचा त्याच्यातून कसा मार्ग काढला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आता थोड्या थोड्या तुम्हाला कळत जातील, त्याचा काही विषय नाही आहे. पण त्या गुरुनी तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे. नाही तर बाई पोरगं शिकायला लागलं म्हणजे शिंक यायला लागली, शिकायला म्हणजे शिंक यायला लागली, पोरगं खोकायला लागलं, कुठं नेऊ, लावला गुरुला फोन, पप्पा मम्मी माझं पोरगं शिकतं आहे, माझं पोरगं हाकतं आहे मुततं आहे, हे जर सांगायचं म्हटलं त्याचा उपयोग नाही. कारण मग जर तुम्ही ज्ञानमाळ घेतली किंवा ज्ञानमाळ केलेली आहे तुम्ही किंवा आराधखाना केलेला आहे, तुम्ही गुरु केलेला आहे, मग त्या तुमच्या ज्ञानाचा उपयोग काय आहे? तुम्हाला घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला माहिती झाल्या पाहिजे, तुम्हाला जाणवलं पाहिजे, तुम्हाला ते संकेत झाले पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि जर शेवटचं वचनाचा विषय आपण त्याच्याकडे वळू. मुळात म्हणजे की शेवटचं वचन असं आहे की बघा, आपण आपल्या आईवडिलांना कधी सोडून देतो का? आपण कसं आहे असू द्या, काही असू द्या, किंवा आपलं बाळ म्हणतो आपण, आपलं बाळ जर मांडीवर हागलं तर आपण मांडी कापून टाकतो का? नाही. तसंच गुरुने पण काय करायला पाहिजे माहिती आहे का? आपलं जे लेकरू आहे हे चुकलं असेल, काही झालं असेल, कसंही झालेलं असेल, वाईट वागत असेल किंवा काय असेल, तर त्याला चांगल्या मार्गावरती आणणं, नेणं, सोडणं हे गुरुचं काम असतं. आता माझं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की माझी एक मुलगी, म्हणजे ती जरा थोडीशी वाईट वळणाला, मुलगी म्हणजे गुरुलेक, ती थोडीशी वाईट वळणाला लागली होती. वाईट वळणाला लागल्यानंतर काय झालं की तिच्याकडे जगदंबा आली. लोक म्हणे अहो ती अशी नालायक आहे, अमके तमके, आणि तिला तुम्ही गेनमाळ घालताय, कशाला गेनमाळ घालताय, तुम्हाला माहिती आहे का? हे बघ काय आहे ना, लोक म्हणतात की वाईटाच्या अंगात कोणी येतं. आता वाईटाच्या अंगात येतं म्हणजे काय येतं माहिती का? ती जगदंबा म्हणा किंवा ती आई काळूबाई म्हणा, वाईटाच्या अंगामध्ये काय येते तर ती त्याला सुधरवण्यासाठी येते, त्याला चांगल्या मार्गासाठी. काय देवाधिकाचा मार्ग किंवा भगवंताचा मार्ग हा तुम्हाला वाईट कधी शिकवत नाही आहे. म्हणून जे आपण गुरु करतो किंवा त्या गुरुने त्याला वाईट परिस्थितीत असू द्या, चांगल्या परिस्थितीत असू द्या, कशाही परिस्थितीत असू द्या, त्याला भक्ती मार्गाला लावणं, देवप्राप्तीकडे घेऊन जाणं हे गुरुचं काम असतं. आता जरी तुम्ही म्हणले की शेवटचं वचन, आता आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती एक्सपायर्ड झाला किंवा काही जरी झालं, बरोबर, तर आपण काही क्रिया करतो, म्हणजे 10 दिवसाचं सुतक म्हणा किंवा 13व्या दिवशी 13वा असतो. आता ह्या ज्या शेवटच्या वचनामध्ये असं आहे की जसं त्या विधीसाठी कोण लागतो, ठराविक मुलगा लागतो, बरोबर. ज्यावेळेस आपण शेवटचा विधी करतो त्यावेळेस पाणी कोणाच्या तरी हाताने पाजायचं असतं, काय असतं, अशा गोष्टी असतात. तर त्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या मी तुम्हाला काय सांगितलं की मी तुम्हाला समोर सांगू शकतो, म्हणजे समोर सांगेल, पण मी तुम्हाला यूट्यूबमार्फत किंवा प्रसारमाध्यमातून का सांगत नाही आहे, तर त्याचं कारण आहे की भोंदू लोकांना हा पॉईंट मिळाले, ते जर शहाणे झाले तर तुम्हाला भोंदू आणि चांगला माणूस, खरं आणि खोटं याच्यामधलं अंतर तुम्हाला कळणार नाही. तर फक्त मला एवढंच सांगायचं की शेवटचं वचन असं आहे की त्याच्यामध्ये, शेवटच्या वचनामध्ये एक जे गुरुनी शिष्याकडनं आणि शिष्याने गुरुकडनं घ्यायचं, त्याच्यामध्ये फक्त एकच सांगतो मी की ज्या पद्धतीने अग्नी डाग देताना हा त्यांचा मुलगा लागतो, घरातला व्यक्ती लागतो, त्याचे काही असे प्रश्न आहेत की जे शेवटच्या वचनामध्ये येतात की जसं जे घरच्यांचे कर्तव्य असतात ना, हे गुरुचं कर्तव्य असतं किंवा शिष्याचं कर्तव्य असतं, हे या शेवटच्या वचनामध्ये आहे. तर ज्यावेळेस समोर, आणि ते शेवटचं वचन तुम्हाला जर तुम्ही गुरु केलेला असेल, ते तुम्हाला आयुष्यभर अखंडपणे ते तुम्हाला उपयोगाला पडेल. धन्यवाद. बाय बाय. नक्कीच परत भेटूया. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, बडे बाबा की जय. शिव हर हर महादेव.